नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या 23 ऑक्टोबर या दिवशी आहे भाऊबीज। या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण करायचं असतं। भावाला करगोटा आणि नारळ द्यायचा असतो। भावाने आपल्या यथाशक्ती बहिणीला भेटवस्तू किंवा पैसे द्यायचे असतात। तर भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 11:54 ते दुपारी 3:30 या वेळेमध्ये शक्य झालं तर नक्कीच आपल्या भावाचं औक्षण करा। या वेळेमध्ये जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये केव्हाही केलं तरी चालेल। फक्त राहुकाळ सोडून आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे। आता या दिवशीच यमद्वितीया पण आहे, म्हणजे यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे या दिवशी पाहुणचार घेण्यासाठी गेले होते, त्यामुळे याला यमद्वितीया असं नाव पडलं। तर या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे। म्हणजे जर धनत्रयोदशीच्या दिवशी काही कारणास्तव आपलं हे यमदीपदान राहिलं असेल तर आपण भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी असं यमदीपदान करायचं आहे। कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला घट्टसर कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे। या गोळ्यापासून आपल्याला 2 मुटके आणि एक दिवा बनवायचा आहे। असा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिव्याची ज्योत दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने करायचे। दिव्यामध्ये आपल्याला जोडवात घालायची आहे, मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचे। दिव्याला काहीतरी आसन द्यायचे, प्लेट किंवा फुलांच्या पाकळ्याचा आसन द्या। घरातील सर्वांनी दरवाजाच्या बाहेर जायचं, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहायच्या, मनोभावे नमस्कार करायचा आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो आपल्याला म्हणायचा आहे। असं हे यमदीपदान केल्याने आपल्या घरातील व्यक्तींचं अपमृत्यूपासून रक्षण होतं। तर असं हे यमदीपदान प्रत्येकाने नक्की करा। आता आपल्याला याच दिवशी आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करायचं आहे। 2 मिनिटं आपल्या पितरांचं स्मरण करायचं। अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीज आणि यमद्वितीया ही साजरी करायची आहे। नंतर हा दिवा आपण दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता। तर असे हे यमदीपदान नक्की करा। ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।